ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण 32 चेस्ट साईजचा बॅक साईडला बोटनेक ब्लाऊज असेल तर कटिंग कशी घ्यायची आहे हे बघणार आहोत। तर बऱ्याचदा कसं होतं बघा, आपल्याला फ्रंटला डीप हवा असतो आणि बॅकला बोटनेक हवा असतो। या मेजरमेंटमध्ये आपण या अगोदर फ्रंट आणि बॅक डीप नेक ब्लाऊज बघितलेला आहे। जर कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तो व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचे दोनही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। आता याच मेजरमेंट्समध्ये आपल्याला बॅक साईडला बोटनेक घ्यायचा असेल तर बॅक साईडचं कटिंग कसं घेतलं गेलं पाहिजे ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। तर इथे बेसिक काही मार्किंग मी करून घेतलेलं आहे। तर बघा, जे पण आपलं मेजरमेंट आहे त्याच्यानुसार आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। जितकं पण शोल्डर आहे त्याच्या अर्धा आपल्याला या सगळ्यात अगोदर इथे एक लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची। इथून खाली मेजरमेंट्स घेणार आहोत। त्यानंतर एक या बाजूला पण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली मी, की जेणेकरून ही लाईन आहे ही कागद जर काही वर खाली असेल तर तो आपला स्ट्रेटमध्ये येईल। या लाईनला बरोबर पट्टी इथे ठेवली आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली। याच्यानंतर पहिलं मार्किंग घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं। शोल्डर जेवढं पण असणार आहे त्याच्या अर्ध मेजरमेंट घ्यायचं आहे। शोल्डर आहे आपलं 14 तर त्याच्या अर्ध मी इथे 7 वरती मार्किंग देऊन घेतलं। त्यानंतर 2.5 वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, कारण हे कंपल्सरी आहे। तुमची साईज कोणतीही असो 2.5 इंच बंद बाजूकडून मार्किंग करायचं। त्यानंतर या बाजूनी 1 इंच डाऊन यायचं आहे, हेही सर्व साईजमध्ये कंपल्सरी आहे। ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर आपल्याला या लाईनसाठी म्हणजे चेस्ट लाईन ड्रॉ करायची असेल तर इथे आपल्याला तुम्ही ही लाईन विचारात घ्यायची नाही आहे, या लाईनला आपल्याला बघायचं आहे। तर आपली चेस्ट साईज असेल त्याच्यानुसार आपल्याला आर्महोल काढण्यासाठी या सूत्राचा वापर करायचा आहे। तर बोटनेकसाठी जे सूत्र लागणार आहे ते इथे तुम्हाला वेगळ्या चार्टमध्ये दिलेलं आहे। इथे आता आपली चेस्ट साईज 32 आहे बरोबर, म्हणून या आडव्या लाईनमध्ये येते। जर तुमची चेस्ट साईज 36 किंवा 42, 46 इथे ज्या साईज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये येत असेल तर त्याच्या पुढचं तुम्हाला सूत्र वापरायचं आहे। इथे 32.35 मध्ये आपली चेस्ट साईज येते, त्याच्यामुळे इथे मी चेस्ट साईज आहे आपली 32, त्याच्यामध्ये भागिले करायचं आहे 6 आणि अधिक करायचं आहे 1 इंच। तर उत्तर येणार आहे 6.3। तर हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे, जिथे 1 इंच आपण डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे 6.3 मार्क करून घ्यायचं आहे। बघा इथे मार्क केलं। यानंतर आपल्याला इथे ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आर्महोलचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मेन, तर जेवढं आपल्याला इथे अंतर आपण घेतलेलं आहे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पहिल्यांदा। त्यानंतर जेवढं आपण इथे अंतर घेतलं, इथे किती आहे 7 इंच बरोबर, तर त्यामधलं अर्धा इंच मायनस करून पहिल्यांदा तर जेवढं आहे तेवढं तिथे मार्क करायचं बरोबर। त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि जे पण येणार आहे तिथे आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचं आहे। तर इथे 7 होतं तर इथे 6.5 होईल बरोबर, अर्धा इंच मायनस केलं तर हा डॉट पॉईंट आपला इथे आला। यानंतर या 1 इंच डाऊन आलेल्या पॉईंटपासून चेस्ट लाईनपर्यंतचा जो भाग आहे त्याला दुमडायचा आहे टेप या पद्धतीने आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा। हा सेंटर पॉईंट काढल्यानंतर सेंटर पॉईंटच्या इथे पण आपल्याला जेवढं आपलं शोल्डर आहे त्याच्यात अर्धा इंच आपल्याला आतमध्ये यायचं आहे। तर इथे आपलं शोल्डर 7 आहे तर अर्धा इंच मायनस केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 6.5। तर इथे 6.5चा पॉईंट देऊन घेतला। त्यानंतर वरून शोल्डरमधून या पद्धतीने एक तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे। यानंतर आहे जे आपण खाली चेस्ट लाईनवरती पॉईंट 6.5 वरती मार्क केलं होतं तिथून कोण्यातून आपल्याला क्रॉस मार्क किती घ्यायचा आहे, तर क्रॉस मार्किंगसाठी हा चार्ट तुम्हाला रेफर करायचा आहे। तर 32 ते 39.5 या चेस्टमध्ये आहे आपण बरोबर। तर यासाठी आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईडमध्ये क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे ते इथे दिलेलं आहे। इथे आपल्याला 1 इंच मार्किंग घ्यायचं आहे। तर या पद्धतीने क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आणि इथे हा पॉईंट देऊन घ्यायचा। ओके, हा झाला आपला क्रॉस मार्किंगचा पॉईंट। आणि आता चेस्ट लाईनवरती फिटिंगची लाईन बघायची। तर चेस्ट आहे आपली 32, त्याच्यामध्ये जेव्हा पॅक नेक किंवा बोटनेक ब्लाऊज पाठीमागे घेणार असतो त्यावेळेला आपल्याला लुझिंग बॅक साईडमध्ये 2.5 ॲड करायचं आहे। तुमची साईज कोणतीही असो 2.5 हे त्याच्यामध्ये लुझिंग ॲड करून तुम्हाला जे येणार आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर आता 32 अधिक 2.5 घेतलं तर उत्तर येणार आहे आपलं 34.5। याला भागिले करायचं आहे 4 तर उत्तर येणार आहे 8.6। तर ते कुठं घ्यायचं आहे, या चेस्ट लाईनवरती। टेप आपला या लाईनवरती ठेवायचा आणि इथून 8.6 आलेला आहे आपलं इथे। तर इथे एक मार्क करून घेतला
आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही इकडे ॲड करायचं. 2 इंच हवं असेल तर तुम्ही त्याच्या बाहेर 2 इंच पण मार्क करू शकता. ओके, तर हे झालं आपलं वरच्या बाजूचं मार्किंग. आता आपल्याला हे जे काही पॉईंट मिळालेले आहेत, ओके, ते पॉईंट जोडून आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी ही कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि ही शेप पट्टी बरोबर या पद्धतीने ही जी तिरकी लाईन आलेली आहे या लाईनला आणि हा पॉईंट आणि इकडचा फिटिंगचा पॉईंट ची जी लाईन आहे याच्यामध्ये या पद्धतीने आपला हा कर्व सेट करायचा आणि या पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची. तर हा आपला आर्महोलचा शेप, बॅक आर्महोलचा शेप परफेक्ट आलेला आहे. ओके, इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. याच्यानंतर आता आपल्याला इथे बघूया की टोटल उंची किती घ्यायची असते. तर आणि त्यानंतर मग इथे कमरेवरचं मार्किंग घेऊया. तर फ्रंट साईडची टोटल उंची आहे 14.5. तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण नेहमीच बॅकची उंची घेत असतो, बरोबर. तर इथे 15.5 वरती मार्क केलेला आहे आणि एक आडवी लाईन ड्रॉ करून घेतली. तर ही असणार आहे आपली कंबर घेराची लाईन. आता कंबर घेरावरती कमरेचं मार्किंग करत असताना इथे आपल्याला टक्स जी आपली कंबर आहे 26.5 याला भागिले करायचं आहे 4. तर उत्तर येणार आहे 6.6. ते आपल्याला घ्यायचं आहे या कमरेच्या लाईनवरती. 6.6 जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घेतला. आता इथे कमरेवरती टक्स घेणार असाल तर टक्ससाठी 1 इंच प्लस करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर टक्स घेणार नसाल तर तुम्हाला याच लाईनमध्ये वरून येणारी लाईन मिळवायची आहे. तर इथे आपण 1 इंच टक्स घेऊयात आणि या पद्धतीने मार्किंग घ्यायचं. तर हे दोनही फिटिंगच्या लाईन आणि मार्जिनच्या लाईन जोडून घेतल्या. तर हे झालं आपलं बेसिक. आता इथे काय करायला लागणार आहे आपल्याला, तर हे एवढं मार्किंग झाल्यानंतर तुमचं शोल्डर तुम्हाला इथे रेडी किती असायला पाहिजे आहे याच्यानुसार तुम्हाला या बाजूनी काही पॉईंट्स आपल्याला मायनस करावे लागतात. तर त्यासाठी तुम्हाला एक मी चार्ट दिलेला आहे. तर हा आहे आपला बोटनेक शोल्डर मायनस चार्ट. तर याच्यानुसार तुम्हाला तुमचं हे शोल्डर किती इंच तयार हवं आहे याच्यानुसार तुम्हाला यामधून हे पॉईंट आहे तिकडे दिलेले ते मायनस करायचे आहेत. आता इथे आपण शोल्डर ठरवलेलं नाही आहे, बरोबर. फ्रंट साईडचं शोल्डर 2.5 इंच तयार आहे. तर इथे सुद्धा जर आपण 2.5 इंच शोल्डर तयार घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कुठल्यामध्ये बघावं लागणार आहे, तर 2 ते 3 मध्ये आपल्याला बघावं लागेल आपलं शोल्डर, बरोबर. तर आता हे 2 ते 3 मध्ये आपलं म्हणजे 3 इंचपर्यंत जरी शोल्डर असेल तर तुम्हाला 0.5 हे या बाजूनी मायनस करायचं आहे. कोणत्या ओपन बाजूकडून मायनस करायचे आहे. तर इथे आपण 2.5च शोल्डर धरून चालू आहेत कारण फ्रंटचा आपला 2.5 इंच आहे म्हणून. ओके, तर या बाजूनी 0.5 बघा या पद्धतीने मी इथे मार्क केलं आणि हीच लाईन आपल्याला खाली या लाईनमध्ये स्ट्रेट करून घ्यायची आहे. तर आर्महोलसाठी आपली ही आता फायनल लाईन असणार आहे. जर तुमचं हे शोल्डर तयार अजून म्हणजे 3च्या पुढे किंवा 3 ते 3.5 पर्यंत असणार असेल तर तुम्हाला इथून 0.25 मायनस करायचं आहे. आणि जर तुमचं शोल्डर 3.75च्या पुढं 4 पर्यंत 5 पर्यंत असणार असेल तर तुम्हाला या बाजूनी काहीही मायनस करायचं नाही आहे. ओके, तर या पद्धतीने हे अर्धा इंच मायनस होईल. आता इथे आपल्याला 2.5 इंच शोल्डर हवं होतं, बरोबर. त्याच्यामुळे 1 इंच प्लस करून आपल्याला इथे 3.5 वरती मार्क करायचं आहे. 1 इंच का, तर अर्धा इंच या बाजूला शिलाई, अर्धा इंच या बाजूला शिलाई. यानंतर पुढे इकडं राहिलेलं आहे ते असणार आहे आपली गळारुंदी. तर इथे बघा आपल्याला बरोबर गळारुंदी आपण मिळते तुमची जी पण साईज असेल त्याच्यानुसार. तर इथं 3 इंच आलेलं आहे. तर सेम आता आपल्याला गळा पाठीमागचा पॅक नेक किंवा बोट नेक. पॅक नेक म्हणजे काय, तर जेव्हा तुमचा गळा वरती अगदी 1.5-2 इंचच असणार आहे तो तुमचा पॅक नेक असणार आहे. आणि बोटनेक म्हणजे काय, तर बोटनेकमध्ये तुम्हाला 4-5 इंचपर्यंत गळा ओपन असू शकतो. तो सुद्धा पॅकनेकमध्येच येतो, पण पूर्ण पॅकनेक आणि हा बोट पॅकनेक यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, नाहीतर सेमच आहे त्यांचं हे. तर बघा या पद्धतीनं आपल्याला इथे पाठीमागचा गळा आहे तर तो 3.5 इंच घ्यायचा असेल तर तो कुठून घ्यायचा आहे, या इथे आपलं हे शोल्डर आलेलं आहे 3.5, बरोबर. याचा सेंटर पॉईंट घ्यायचा. इथे एक मार्क दिला. इथून खाली आपल्याला आता जितका आपल्याला गळा तयार हवा आहे तेवढंच मार्किंग करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही. तर पाठीमागचा गळा आपण इथे 3.5 घेऊया.
जर तुम्हाला कमी हवा असेल 2.5 इंच 3 इंच तरी त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर इथे 3 इंच घेतलं, सॉरी 3.5 इंच घेतलेलं आहे आपण. ओके, त्यानंतर मग इथे आपण ही स्ट्रेट लाईन इथे गळ्याची लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि इथे आता आपलं किती आलं होतं 3 इंच. तर या लाईनवरती आपल्याला 3 इंच या पद्धतीने मार्क करून घ्यायचं. ही लाईन आपल्याला या पद्धतीने ओढून घ्यायची स्ट्रेट. ओके, त्यानंतर अर्धा इंच खालून इथे आपली असणार आहे शिलाईची लाईन, बरोबर. तर या शिलाईच्या लाईनसाठी एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यानुसारच मग आपलं बॅक आणि फ्रंट कशी जुळणार आहे हे ठरणार आहे. ओके, तर हे देऊन घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. तर हे झालेलं आहे आपलं बॅकचं मार्किंग करून. त्यानंतर इथे टक्सचं मार्किंग करत असताना जे पण आपलं कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला टेप या पद्धतीने ठेवायचा. ओके, आणि या पद्धतीने टेप दुमडायचा आहे. आणि जो सेंटर पॉईंट येणार आहे तिथे येणार आहे आपला टक्स. टक्स हा असणार आहे दोनही बाजूंना अर्धा इंच, कारण 1 इंच आपण टक्समध्ये घेतलेला आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे बॅक साईडचं मार्किंग होईल. आणि या पद्धतीने आपण कट करण्या अगोदर याचा फ्रंट पार्ट जर समजा डीप नेक असेल तर आपल्याला आपण जो डीप नेकचा पॅटर्न बनवलेला आहे, तर बघा हा जो आपला 32 चेस्ट साईजचा आपण हा प्रिन्सेस कट फ्रंट आणि डीप नेकमध्ये बनवलेला आहे. तर हा आहे तो पेपर पॅटर्न. ओके, तर याच पेपर पॅटर्नचा हा आहे फ्रंट पार्ट जो आपला या साईडला लागणार आहे. तर याच्यासाठी आता वेगळं पेपर कटिंग करायची गरज नाही. फ्रंट जेव्हा डीप असणार आहे त्यावेळी तुम्हाला म्हणजे या पद्धतीचा 7.5 वरतीच जर डीप तुमचा असणार आहे किंवा 5-5.5च्या पुढं जो पण गळा असणार आहे तो डीप नेकमध्येच येणार आहे. त्याच्यामुळे डीप नेकसाठी तुम्हाला हाच फ्रंटचा पॅटर्न वापरायचा आहे. तर आता हे जे शोल्डर येणार आहे ते यामध्ये वेगळं येतं, पण ते कसं घ्यायचं आहे हे पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. वेगळं म्हणजे कसं, तर इथे हे तिरकं शोल्डर आलेलं आहे, बरोबर. आणि इथे आपला हा बॅकचा किंवा हे जे फ्रंटचं पार्टचं शोल्डर आहे ते आपलं कसं आहे, आपण हे डीप नेकमुळे स्ट्रेट घेतलेलं आहे आणि हे बॅकचं आहे हे तिरकं आहे. तर हे कसं जुळवून घ्यायचं हे पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि बघा जेव्हा आपला फ्रंट आणि बॅक यातला कोणताही एक नेक डीप असणार आणि एक नेक पॅक असणार आहे त्यावेळेला जेव्हा बॅक पार्ट बरोबर हा पार्ट जोडायचा असतो त्यावेळेला इथून खाली आपल्याला 0.5 घ्यायचं आहे. ओके, आणि दोनही गळे पॅक असतात त्यावेळेला बॅक पार्टमध्ये 1 इंच डाऊन जायचं आहे. ओके, हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी असणार आहे. आणि इथे 5 इंच खाली आल्यानंतर हा जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. ही जी आपली फिटिंगची लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला जसं इकडे मार्किंग जात आहे त्या पद्धतीने आपल्याला जाऊ द्यायचं आहे. तर या पद्धतीने इथे मार्क करून घेतलं आणि हा भाग आपल्याला पुढं फक्त याच्याचमध्ये वरती जोडायचा आणि इथे या लाईनवरती या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. तर हे खालच्या बाजूचं मार्किंग झालं. यानंतर आता आपल्याला टोटल उंची बॅक साईडची किती हवी होती, तर बघा इथे जेवढं आलेलं आहे ते बघूयात पहिला. तर इथं 2 लाईनच आपल्याला आलेलं आहे अंतर. तर सेम पहिला इथे 2 लाईन देऊन घेऊया आणि त्याच्यामध्ये 0.25 अजून घ्यायचं आहे. तर हे येईल टोटल अर्धा इंच. तर ही जी लाईन आहे ती इथे पट्टी ठेवून देते मी. तर इथे आपली ही अशी लाईन येणार आहे, ही फिटिंगची लाईन म्हणजे खालच्या बाजूची फायनल लाईन. तर आता आपल्याला या भागामध्ये बॅक साईडची उंची किती हवी होती 13. तर इथे आपल्याला टोटल 14 इंच उंची यायला हवी आहे. तर इथून जर आपण मार्किंग घेतलं तर इथे आपल्याला टोटल उंची किती मिळत आहे 15 इंच. ओके, तर हा आहे भाग म्हणजे आपल्याला इथे प्रॉपर उंची मिळते आणि कदाचित थोडीशी त्याच्यापेक्षा जास्तच मिळते, बरोबर. तर बघा या पद्धतीने इथं हा टेप ठेवू आणि इथेपर्यंत पहिला ही लाईन ड्रॉ करून घेऊया आणि मग आपण याचं अंतर मोजूयात. आणि ही लाईन थोडीशी यामध्ये अशी कोणा येऊ नये या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये मिळवून घ्यायची आहे. ओके, यानंतर आता इथे बघा आपल्याला अंतर मिळालेलं आहे 14.5. आपल्याला टोटल उंचीचं अंतर किती हवं होतं 14. पण जेव्हा या पद्धतीचे पॅकनेक असतो त्यावेळेला अर्धा इंच उंची जास्तच असावी लागते बॅक पार्टमध्ये, तरच ब्लाऊज प्रॉपर होतो.
ओके, त्याच्यामुळे हे आपलं मार्किंग बरोबर आलेलं आहे. तर या पद्धतीने हे आपलं फायनल मार्किंग असेल. अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल बॅक पार्टमध्ये तरीही चालू शकतं, पण हे एवढं अर्धा इंच जास्ती हवंच हवं. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. इथे आपण लिहून ठेवूया चेस्ट 13 आपल्याला तयार हवी आहे. पण जेव्हा या पद्धतीचा गळा असतो बॅकला बोटनेक, त्यावेळेला 13.5 आपल्याला उंची तयार लागते. त्याच्यामुळे याच्यामध्ये 1 इंच प्लस होऊन ही उंची आलेली आहे आपली 14.5. ओके, तर ही टोटल 14.5 आहे. तर चला आता आपण हे कट करून घेऊयात. या पद्धतीने आपला हा बोटनेक पॅटर्न तयार झालेला आहे. आणि हाच पॅटर्न आपल्याला इथे जेव्हा आपण शोल्डर बरोबर लावणार आहोत त्यावेळेला बघा, हा इथे लावल्यानंतर तुमचा कुठेही हा पार्ट छोटा किंवा मोठा होत नाही, बरोबरच हा पार्ट आपला येणार आहे. आणि राहिला प्रश्न, हा पार्ट असा तिरका होतोय, बरोबर, हा तिरका होतोय तर त्याचाही काही संबंध नाही. जेव्हा तुम्ही हा इथे या पद्धतीने जोडाल, इथे प्रिन्सेस कटचा पोर्शन जोडाल आणि फिटिंग घ्याल, त्यावेळेला तुमचा हा पोर्शन बरोबर इथे सेट होणारच आहे. बघूयात आपण हे फ्रंट आणि बॅक आहे काय. बॅक आर्म होल 8.5 आहे आणि इथे फ्रंटचा आर्म होल पण या पॅन्टमध्ये आपलं 8.5च आलं होतं. ओके, फ्रंट आर्म होल 8.5. तर यामध्ये आता हे आपलं किती आलेलं आहे मोजून बघूयात. तर हे वरचं अर्धा इंच शिलाईमध्ये, बरोबर, इथून खाली आपल्याला हे मार्किंग बघायचं आहे किती आलेलं आहे. तर हे आपलं आलेलं आहे 9 इंच. ओके, बरोबर आहे. हे थोडंसं जास्तीच येणार बॅक पार्टचं, कारण हा आपला बोटनेकचा पार्ट आहे. ओके, तर याच्यानंतर बाहीमध्ये आपल्याला फक्त थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल, बाकी आपल्याला काहीच ॲडजस्ट करायची गरज नाही. तर या पद्धतीने आपले हे दोनही पार्ट तयार झालेले आहेत. आणि याचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं आहे याच्याविषयीचा 38 चेस्ट साईजचा बोटनेक ब्लाऊज कसा स्टिच करायचा आहे हे ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघितलात आणि स्टिच केलात तरीही चालणार आहे. ओके, त्यामुळे याचा पुन्हा डिटेल असं स्टिचिंगचा व्हिडिओ बनवावा असं मला वाटत नाही. पण जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण याचासुद्धा डिटेल व्हिडिओ जरूर घेऊयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातून थोडं जरी तुम्हाला शिकायला मिळालं आहे असं वाटत असेल तर एक लाईक जरूर करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, की जेणेकरून जेव्हा पण असे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि दर अल्टरनेट डे आपले व्हिडिओ येत असतात, न चुकता ते व्हिडिओ बघत राहा आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. तर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 3 दिवस आपले हे दुपारी साधारण 1 ते 3 या दरम्यान आपले व्हिडिओ अपलोड होत असतात. तेव्हा व्हिडिओ अजिबात चुकू नयेत असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करून ठेवा. ओके, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढच्या भागामध्ये आपण 34 साईजचा प्रिन्सेस कटचा पेपर पॅटर्न कसा कट करायचा हे बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. ओम साईराम.